आयुष्य जात आहे पहा काळ जपत सेवा हरिस्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा हरीच्या। वा माऊलींनी उपदेश करताना तुम्हा आम्हाला केलाय आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे। तू कसा जपतोय माहित आहे ते यंत्र आम्ही प्रत्येकाने आपल्या मनगटावर बांधले बघा टिक 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 टिक। समर्थांचं गोड अभंग आहे घटका गेली पळे गेली तास वाजे झाणाणा एक तास पूर्ण झाला की खण असा आवाज येतो। आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना। निघाले भूमिका समजून घ्या। नर देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला। मनुष्य देहाच्या येण्याचं प्रयोजन एकच आहे नराचा नारायण होणं। संपलं। आणि ते जर साध्य झालं नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम। अहो म्हणले महाराज मग हे सगळं ठीक आहे ह्याला मार्ग काय? मृत्यू हा प्रत्येकाला आहे। मृत्यूपासून कोणच वाचत नाही। ज्ञानोबा तुकोबाई वाचलेले नाहीत रामकृष्ण वाचलेले नाही। मग परमार्थ करायचा कशासाठी? मृत्यू टाळण्यासाठी नाही मृत्यूची भीती संपवण्यासाठी। आम्हाला सहज जाता आलं पाहिजे सहज। सुकरात नावाचे थोर संत महात्मे होऊन गेले सर तुम्हाला माहित असते सुकरात तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ परखड व्यक्तिमत्व परब्रह्मा पलीकडे अध्यात्मा पलीकडे अद्वैता पलीकडे काही त्यांच्या मुखातून बाहेर पडायचं नाही। आणि धर्म हा पटवून सांगत असताना आता जी तकलादू धर्म आहे जी काट्या कोराडी बरची घेऊन जी धर्माच्या नावाखाली जे चालले ना सावळा गोंधळ चाललाय त्या धर्माच्या विरोधात जाऊन खरा धर्म त्यांनी सांगितला। सुखरातांनी बऱ्याच संतांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा तुकोबराने सांगितलेला धर्म आहे। जे खडांची व्यंकटी सांडू हा ज्ञानोबराने सांगितलेला धर्म आहे। विश्व स्वधर्म सूर्य पाहो मग जो जे वांछिल तो त्याला हो प्राणीजात। सृष्टी जसं आपला धर्म पाळते सूर्य चंद्र जसं आपला धर्म पाळतात तसं माणूस पण एक धर्म आहे। आणि तो माणूस पण धर्म सुकरातांनी इतका सुंदर सांगितला। मग तत्कालीन राज्यकर्त्यांनी
सुकृतांना फाशीचीच मूर्ती